हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. तर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं 5/8/2026ला एक नोटीस अपडेट केली. नोटीस नंबर 3 आहे नीट UG 2026 बद्दल. याच्या अगोदर त्यांनी पहिली नोटीस टाकली होती आणि त्यामध्ये मेन्शन केलं होतं की ॲप्लिकेशन फॉर्म लवकरच सुरू होत आहेत. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा, जेणेकरून की जेव्हा ॲप्लिकेशनची डेट येईल त्यावेळेस तुम्ही ते डॉक्युमेंट जे आहेत ते वेबसाईटवर अपलोड करू शकणार आहे. आणि 2026मध्ये काउन्सिलिंग वेगळ्या प्रकारे होती, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. जसं की आपण 2025 साठी बघितलं होतं की पहिल्या वेळेस जे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होत होते त्या ॲप्लिकेशन फॉर्मला तुम्ही भरल्यानंतर तुम्ही MBBS पासून जेवढे काय कोर्स आहे जिथं की नीट UG 2000 त्या वर्षाच्या एक्झामनुसार स्कोर कार्डनुसार ॲडमिशन दिलं जात होतं. पण आता तुम्ही 2026चा विचार केला तर यांनी या ठिकाणी या PDF मध्ये फक्त MBBS BDS ग्रुप A ओनली मेन्शन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेत ते ॲप्लिकेशन फॉर्म जर तुम्ही भरला तर तुम्ही फक्त आणि फक्त MBBS BDS ची काउन्सिलिंग करू शकणार आहे. तुम्हाला या ठिकाणी BMS BHMS किंवा फिजिओथेरपीचं कोणतंही ऑप्शन बघायला मिळणार नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनं 2025मध्ये कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन केले होते. MBBS पासून BPTS पर्यंत सर्व कोर्ससाठी तुम्हाला एकच वेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरणं होतं. पण यावर्षी महाराष्ट्र शासनाला थोडे जास्त पैशाची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनानं ग्रुप A म्हणजेच MBBS BDS साठी कॅप राऊंड 1 पासून कॅप राऊंड 3 पर्यंत अलग ॲप्लिकेशन फॉर्म ओपन केलेत. आता ह्याच्यातून फायदा असा आहे की जे विद्यार्थी MBBS BDS ला जाणार आहेत तेच या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरतील. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी बॉर्डर लाईनवर ज्यांना वाटते की सीट अलॉटमेंट होणार नाही होणार ऑल इंडिया रँकनुसार, ते विद्यार्थी SML किंवा आपला कॅटेगरी रँक चांगला यावा म्हणून ॲप्लिकेशन फॉर्म भरतील. आणि त्या विद्यार्थ्यांना MBBS नाही अलॉटमेंट झालं तर त्यांना BMS BHMS ॲप्लिकेशन भरायला परत एकदा फीस पेमेंट करावी लागणार आहे. आणि हे विद्यार्थ्यांसाठी थोडं नुकसानदायक आहे. पण तरी पण तुम्ही जरी तुमचा स्कोर जेवढा एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक काउन्सिलर लोक शेअर करतात त्याच्यापेक्षा 10,000 20,000 30,000 कमी असेल तरी या ठिकाणी CET-CELचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून काउन्सिलिंगमध्ये नक्की उतरा, जेणेकरून की तुमचा कॅटेगरी रँक चांगला आला आणि तुमच्या कॅटेगरी रँक जेवढा येईल तेवढा जर SML मध्ये तुमच्या सीट असतील तर तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, हे जे शेड्यूल आहे यांनी साफ मेन्शन केलं की कॅप राऊंड 1चं शेड्यूल आहे आणि MBBS BDS ग्रुपचं आहे. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहेत ते आपले चालू होत आहेत आणि हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते फक्त MBBS BDS कोर्स आहेत. यांनी या ठिकाणी ओनली मेन्शन केलंय. तर 6/8/2026 पासून 12/8/2026 संध्याकाळी 11:59 पर्यंत तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस पेमेंट करणे. आता ही रजिस्ट्रेशन फीस जी आहे ना, ते ज्यावेळेस ते इन्फॉर्मेशन ब्राउचर अपडेट करतील त्याच्यामध्ये मेन्शन असते आणि ते पण मी तुम्हाला एक अलग व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर 100% शेअर करेल किंवा तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याचा रिस्पॉन्स नक्की देईल. आता या ठिकाणी 6/8 ते 13/8/2026 11:59 PM पर्यंत तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर. आणि ज्यावेळेस तुमचं पेमेंट कंप्लीट होणार आहे त्याच वेळेस तुमचं नाव SML लिस्टमध्ये येणार आहे. तुम्ही फॉर्म किती जरी चांगल्या पद्धतीने भरला तरी त्याचा काही फायदा नाहीये. तुमचं पेमेंट कंप्लीट झालं, तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झाला आणि तुमचं नाव SML लिस्टमध्ये 100% येणार आहे. त्यानंतर पेमेंट झाल्यापासून पुढे तुम्हाला अपलोड करावं लागते सगळे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स आणि त्यांची साईज जी आहे ती 300 KB कमी असायला हवी. तुम्ही पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करणार आहे. 6/8/2026 ते 13/8/2026 11:59 PM पर्यंत तुम्हाला टाइम दिला जाणार आहे. जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड नाही केलं तर CET-CEL कडून तुम्हाला मेल येणार आहे आणि CET-CELने जसं इंस्ट्रक्शनमध्ये मेन्शन केलंय त्या पद्धतीनं तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्सल पण होऊ शकतो, ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवणं आहे. आता जर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा विचार केला तर ऑनलाईन मोड शूट इंडिया सेंटरवर तुमचे डॉक्युमेंट होणार आहे. 7/8/2026 ते 14/8/2026 एवढा त्यांनी कालावधी दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट येणार आहे ग्रुप A ची, जी की 15/8/2026ला दिली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला मेरिट लिस्ट दिली जाणार आहे 15/8/2026ला आणि या मेरिट लिस्टलाच आपण SML लिस्ट म्हणतो. 15/8/2026ला येणार आहे. तिथं जेवढा तुमचा कॅटेगरी रँक येणार आहे तेवढ्या जर लास्ट इयरच्या सीट मॅट्रिक्समध्ये जागा असतील तर तुम्हाला 100% MBBSला अलॉटमेंट होणार आहे, हे तुम्हाला खात्रीशीर समजून जातं. आता आपण या ठिकाणी ग्रेव्हन्स पण देऊ शकतो. आता हे एक नाही, जसं की अगोदर या ठिकाणी काही ऑप्शन नव्हता दिला जात, पण आता यांनी ग्रेव्हन्ससाठी ऑप्शन दिलेला आहे. तर 16/8 ते 17/8/2026 मध्ये आपण या ठिकाणी जे आहे ते ग्रेव्हन्स भरू शकतो. जसं की कॅन्डिडेट नीड टू सबमिट नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट प्रूफ मेकिंग करेक्शन, म्हणजे तुम्हाला जे करेक्शन करायचं आहे ना तर त्यासाठी तुम्हाला एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट पण या ठिकाणी द्यावा लागणार आहे. नो चेंजेस विल बी इंटायर विदाउट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जर ग्रेव्हन्समध्ये नाही टाकला तर तुमचा कुठल्याही प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म एडिट केला जाणार नाहीये. पण ही एक आपल्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे, कारण 2025 पर्यंत CET-CEL कुठल्याही प्रकारे असं एक विंडो ओपन करत नव्हतं. पण यावर्षी त्यांनी 16/8/2026 ते 17/8/2026 या दरम्यान जर तुमच्याकडून काही चूक होत असेल तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला एक संधी दिलेली आहे. तर हे एक महत्त्वाचं अपडेट आहे. त्यानंतर मेरिट लिस्टचा जर विचार केला तर आपल्याला पुन्हा हे ग्रेव्हन्स वगैरे क्लिअर केल्यानंतर कुणाची कॅटेगरी चेंज झाली, कुणाचा कोटा चेंज झाला, तर त्या कंडिशननुसार 18/8/2026ला आपल्याला एक फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्या मेरिट लिस्टनुसार जे आहे ते तुम्हाला ॲडमिशन दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, तर 18/8/2026ला तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिलं जाणार आहे. SML लिस्ट सीट मॅट्रिक्स दोन्ही तुम्हाला एका
दिवशी दिलं जाणार आहे. जेवढा तुमचा कॅटेगरी रँक आहे तेवढ्या जर तुमच्या कॅटेगरीच्या जागा असतील सीट मॅट्रिक्समध्ये तर तुम्हाला खात्रीशीर समजणार आहे की MBBS गव्हर्नमेंट मिळणार आहे की MBBS प्रायव्हेट मिळणार आहे किंवा मग कोणतं कॉलेज मिळणार आहे हे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन चॉईस फिलिंग म्हणजे कॅप राऊंड 1 जो आहे ग्रुप एचा MBBS BDSचा त्याचे जे कॉलेज भरायचे आहेत ते 19/8/2026 ते 22/8/2026 5:30 वाजेपर्यंत भरायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 म्हणजे कॅप राऊंड 1चा जो रिझल्ट आहे ते 23/8/2026 ला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणजे 23/8/2026 ला तुम्हाला कॅप राऊंड 1चा रिझल्ट येणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये MBBS मिळणार आहे की नाही. आणि तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला ॲडमिशनसाठी रेडी होणं आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये फिजिकल जॉईनिंग करणं आहे. जे कॉलेज भेटलं त्या कॉलेजमध्ये सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणं आहे. आणि जी काय फीस आहे ती फीस तुम्हाला DDच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी सबमिट करणं आहे. जर बँक बंद असेल तुम्ही DD बनवू शकत नाही तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये जे आहे ते चेक देऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकतात. पण जशी बँक चालू होणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये DD बनवणं आहे आणि सबमिट करणं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही बँक चालू झाली DD नाही बनवला आणि कॉलेजमध्ये सबमिट नाही केला चेक जर तसाच ठेवला आणि त्या कंडिशनमध्ये जर कॉलेजनं तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं तर त्यासाठी सर्वोच्च जबाबदारी जी आहे ती विद्यार्थी आणि पालकांची राहणार आहे. हे या ठिकाणी CET सेलनं मेन्शन केलं आहे. त्याच्यामुळे जरी तुम्हाला कॉलेज चेकमध्ये ॲडमिशन देत असेल बँक बंद असल्यामुळं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी DD सबमिट करणं हे अत्यंत महत्त्वाचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर 24/8/2026 ते 28/8/2026 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला हा टाईम मिळत आहे. हा जो टाइम टेबल आहे तो सेंट्रल मेडिकल काउन्सिलिंग कमिटी किंवा AACCनं जर त्यांचं काही एखादं नवीन समजा अपडेट दिलं तर त्यानुसार चेंज होऊ शकतो. ग्रुप B आणि ग्रुप Cचं जे काय रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे आहेत काउन्सिलिंग आहे राऊंड 1चा शेड्यूल आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अपडेट केलं जाणार आहे. जे की तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवर कनेक्ट राहू शकतात जी की तुम्हाला CET सेल नावाची बघायला मिळते. त्यानंतर MBBS BDSची जी पुढची प्रोसेस होणार आहे मग कॅप राऊंड 2 असेल किंवा जर या डेटमध्ये काही बदल आला तर ती पण अपडेट तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही वेबसाईटला रेग्युलर व्हिजिट करीत राहा असं यांचं म्हणणं आहे. आता जर आपण इंट्रक्शन बघितलं की यांनी रूल काय बनवलेत तर हेच विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत ज्यांनी की नीट एक्झाम क्वालिफाय केली. म्हणजे तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय केली असेल तुम्ही MBBS BDSला 100% जाऊ शकतात. पण जर तुम्हाला फक्त MBBSच हवं असेल ते एक लिमिटेड कट ऑफ पर्यंतच्या ठिकाणी जे आहे ते सीट अलॉटमेंट केलं जातं. पण परत सांगतो जे तुम्हाला फायनल अलॉटमेंट केलं जातं ना तर ते तुमचा जो SML नंबर आहे आणि तुमचा SML नंबरमध्ये जो कॅटेगरी रँक आहे तुमच्या कॅटेगरीच्या जेवढ्या जागा आहेत त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट केलं जातं. पण तुमचा स्कोर खूपच कमी असेल 300 मार्क असतील 3 लाख ऑल इंडिया रँक असेल 4 लाख ऑल इंडिया रँक असेल किंवा 2.5 लाख असेल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येतात OBC कॅटेगरीमधून येतात NTD कॅटेगरीमधून येतात तर या कंडिशनमध्ये तुम्हाला MBBSचं सीट मिळणार नाही कन्फर्म होऊन जातं. त्याच्यामुळे ज्यांचा ऑल इंडिया रँक 3 लाख आहे 4 लाख आहे 5 लाख आहे 6 लाख आहे तर त्या मुलांनी कुठल्याही प्रकारे MBBS मध्ये काउन्सिलिंग करून काही फायदा नाहीये हे तुम्हाला कन्सिडर करणं आहे. आता अजून एक यांनी रजिस्ट्रेशन जे आहे ना ते तुम्हाला कंप्लीट फी करणे आणि फक्त ऑनलाईनच ॲप्लिकेशन फॉर्म भरणे बाकी ऑफलाईन ॲडमिशन कुठल्याही प्रकारे होत नाही. सीट बुक सीट रिझर्व अशी कोणती प्रोसेस चालत नाही मेन्शन केलेलं आहे. कॅन्डिडेटला जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट आपले अपलोड करणे जे की फॉर्मॅट यांनी ब्राउचरमध्ये मेन्शन केला आहे त्यानुसार जर तुम्ही करेक्ट डॉक्युमेंट अपलोड नाही केले किंवा करेक्ट इन्फॉर्मेशन नाही भरली तर तुमचं जे आहे ते ॲडमिशन किंवा तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कॅन्सल पण होऊ शकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा. जे स्टुडंट आहेत त्यांना फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं जे की कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं जे की ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करणं आणि जे काय त्यांनी टाइम टेबल दिला आहे जी काय 28 तारीख लास्ट आहे आपली त्या तारखेपर्यंतच तुम्हाला सगळे डॉक्युमेंट आणि जी काय कॅटेगरी वाईज फीस आहे ती त्या ठिकाणी सबमिट करणं आहे. ह्यांनी मेन्शन केलं आहे की जर एखादा विद्यार्थी समजा एखादं डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करू शकत नाही आहे गिवन टाईममध्ये तर त्याची पूर्णच्या पूर्ण जबाबदारी जी आहे ती विद्यार्थ्याची राहणार आहे. त्याच्यामुळे तुमचं ॲडमिशन कॅन्सल झालं तरी CET सेल त्यामध्ये तुमची कुठल्याही प्रकारे हेल्प करणार नाही. या ठिकाणी साफ मेन्शन केलं आहे. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची जी काय एलिजिबिलिटी आहे व्हेरियस स्कोर जसं तुम्हाला MBBS BDSला अप्लाय करणं आहे तर 12वीचा स्कोर काय असतो समजा कॅटेगरीनुसार काय डॉक्युमेंट लागतात हे सगळं तुम्हाला ब्राउचरमध्ये चेक करून घेणं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरणं हे ठिकाणी यांनी मेन्शन केलं आहे. हे फिजिकल हँडिकॅपसाठी आहे. जे काय फिजिकल हँडिकॅपला NEET UG 2026 मध्ये ॲडमिशन करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना जे काय बोर्डचे नावं दिले होते मेडिकल काउन्सिलिंग कमिटीनं आणि NMCने ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याच्यानुसार आपापला डॉक्युमेंट तयार करणं गरजेचं आहे. आता यांनी या ठिकाणी EWS साठी बनवलं आहे. जसं तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून येतात मग तुमची कोणतीही कॅटेगरी असो जे नवीन 10% रिझर्वेशन लागू झालं मराठा समाजासाठी SEBC नावाचं तिथून जरी तुम्ही येत असाल तरी त्या कंडिशनमध्ये पण तुम्हाला EWSचं कुठल्याही प्रकारे बेनिफिट दिलं जात नाहीये. आणि जर तुम्ही EWSचं डॉक्युमेंट बनवून जर काउन्सिलिंग केली नंतर त्यांना आयडेंटिफाय झालं की तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय पण तुम्ही EWS मधून काउन्सिलिंग करताय तर त्या कंडिशनमध्ये तुमचं ॲडमिशन कंप्लीट झाल्याच्या नंतर पण कॅन्सल केलं जातं आणि तुम्हाला जी काय ब्राउचरमध्ये पेनल्टी मेन्शन आहे त्या कोर्सनुसार तेवढी पेनल्टी पण द्यावी लागणार आहे. आता यांनी अजून एक गोष्ट मेन्शन केली की जर तुम्ही EWS मधून काउन्सिलिंग करतात तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा जो फॉर्मॅट आहे EWSचा
तोच अपलोड करणे. तुम्ही जर सेंट्रलचं EWS बनवतात आणि या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटमध्ये अपलोड करतात तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ओपन कॅटेगरीमधून कन्सिडर केला जाणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे EWS मधून जे आहे ते सीट अलॉटमेंटसाठी SML लिस्टमध्ये नाव दिलं जाणार नाहीये. आता जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमधून येतात तर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना सगळे डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन करायला जाणार आहेत त्यावेळेस पण तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असणं रिक्वायरमेंट आहे. हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे. जसं की रिझर्व कॅटेगरीमधून येत आहे तुम्ही, तुमच्याकडं तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी आणि NCL पण असणं गरजेचं आहे जर तुमच्या कॅटेगरीसाठी ते अप्लाय होत आहे तर. त्यानंतर यांनी अजून एक अपडेट दिली महत्त्वाची की 2 जुलै 2026ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं कास्ट व्हॅलिडिटीबद्दल एक नोटीस टाकली होती की काही विद्यार्थी OBC कॅटेगरीमधून आणि SCBC कॅटेगरीमधून जर त्या मुलांचं कास्ट व्हॅलिडिटी बनलं नसेल तर जी काय रजिस्ट्रेशनची डेट दिली त्यांनी त्या रजिस्ट्रेशनच्या डेटपासून पुढे तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे तुम्ही ॲडमिशन झाल्यापासून पुढं इथून पुढे जे काय 6 महिन्याचा टाईम आहे त्या 6 महिन्याच्या टायमामध्ये तुम्ही तुमचं व्हॅलिडिटी सबमिट करू शकतात OBC आणि SCBC कॅटेगरीचे विद्यार्थी. मग तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. पण जर तुम्ही 6 महिन्यात पण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही जर सबमिट केलं तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होणार आहे. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जी काय पेनल्टी मेन्शन आहे कोर्सनुसार ती पेनल्टी तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे. जर तुम्हाला NRI मधून काउन्सिलिंग करणं आहे तर इथं वेबसाईट मेन्शन आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला 11/8/2026च्या अगोदर व्हेरिफिकेशन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जो NRI कोटा आहे त्या NRI कोट्यामधून फक्त 15% ज्या IQ कोट्याच्या सीट आहेत ना तिथूनच अलॉटमेंट केलं जातं आणि NRI कोट्याची जी फीस आहे ती जनरल कॅटेगरीच्या फीसपेक्षा 5 पटीनं जास्त फीस असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर यांनी मेन्शन केलंय की एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुम्हाला जी काय कॉलेजमध्ये फीस द्यायची फिजिकल जॉईनिंग करताना ती DDच्या फॉर्मॅटमध्ये द्यायची. पण जर बँक बंद असेल हॉलिडेमुळं तर तुम्ही चेक देऊ शकतात. पण ज्यावेळेस नेक्स्ट वर्किंग डे येणार आहे त्या दिवशी तुम्हाला DD या ठिकाणी सबमिट करणं आहे. जर एखादा विद्यार्थी जर DD सबमिट करणार नाही तर त्याचं ॲडमिशन कॅन्सल केलं जाऊ शकतं. आणि जर अशा कंडिशनमध्ये तुमचं ॲडमिशन कॉलेज कॅन्सल करत असेल तर त्याची पूर्णच्या पूर्ण जबाबदारी जी आहे ती विद्यार्थी आणि पालकाची असणार आहे. यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय. सगळ्यात शेवटी यांनी लाईट मेन्शन केली की येणारी पुरती ॲडवाईस किंवा रूलमध्ये काय चेंज झाला किंवा एखादा जर डेट एक्सटेंड झाला तर त्याची जी अपडेट आहे ती CET सेलच्या या वेबसाईटवर तुम्हाला दिली जाणार आहे. तुम्ही रेग्युलर या वेबसाईटला या ठिकाणी व्हिजिट करू शकतात. तर ही एक अत्यंत महत्त्वाची नोटीस होती MBBS BDS कोर्सबद्दल. तर त्याची मी सविस्तर माहिती तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जो व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जुळून राहा जेणेकरून CET सेलनं कोणती पण सिंगल अपडेट जरी शेअर केली तरी ती डिटेलमध्ये एक्सप्लेन करून मी तुमच्याबरोबर 100% शेअर करेल. त्याचबरोबर जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा किंवा महाराष्ट्र स्टेटच्या बाहेर कुठे ॲडमिशन करायचं असेल आणि पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडला जॉईन होऊ शकतात. तुम्ही आम्हाला WhatsAppवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.